स्वागत आहे। पावसाळा सुरू आहे आणि हवेत आर्द्रता खूप असते आणि त्यामुळे आपली स्किन निस्तेज दिसते, डॅमेज होते, पिंपल्स यायला सुरुवात होतात आणि चिकट झाल्यासारखी अशी वाटते। आणि योग्य वेळी योग्य काळजी घेतली की आपली स्किन खरंच खूप हेल्दी आणि सॉफ्ट राहू शकते। त्यामुळे आज आपण घरच्या घरी घरच्या साहित्यातलं अगदी आपल्या किचनमध्ये अवेलेबल जे आहे ते होममेड फेशियल करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू। पहिली स्टेप आहे आपली क्लिन्झिंग। त्यासाठी आपण 1 चमचा बेसन, थोडेसे हळद, कच्चं दूध आहे आणि गुलाब पाणी आहे। नेहमी आपण दुधाने करत होतो, पण यामुळे आज थोडंसं वेगळं करतो। यामुळे डेड स्किन लवकर निघून जाते आणि आपला चेहरा छान ग्लोई होण्यास मदत होतो। चेहरा अगदी पाण्याने धुतलेला आहे, नॅचरल आहे। काही अप्लाय करण्या अगोदर चेहरा आपला स्वच्छ धुवायचा, त्यानंतरच मग काही पण लावायचं। हळूवार आपल्याला मसाज करायचा आहे, जास्त घाई करायची नाही, कारण पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग आहे। आणि छान सगळीकडे लावून नाकाच्या साईडला, इकडे ओठाच्या साईडला आपल्याला काळं झालेलं असतं बऱ्याच जणाला, त्यामुळे तिथं थोडंसं प्रेस करू शकतो आपण। आणि छान मी डोळ्याला लावते बरं का, म्हणजे डोळ्याच्या जवळजवळ। बरेच जण लावत नाहीत, कारण हे घरचे इन्ग्रेडियंट्स आहेत, त्यामुळे मी लावत असते। मला एवढं काही साईड इफेक्ट्स होत नाही, नेहमी लावते, मला एवढं काही जाणवत नाही। त्यामुळं तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता किंवा तुमच्या आवडीवर आहे ते। आणि छान असं आपल्याला थोडंसं 1 मिनिटभर मसाज करायचा आहे। आणि त्यानंतर आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे। असं हळूवार मसाज करत राहायचं आहे। आणि आपल्याला पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर आपण आता दुसरी स्टेप करणार आहोत। दुसरी स्टेप आहे स्क्रबिंग। त्यासाठी मी ओट्स घेतलेले आहेत आणि साखर, ही दोन्हीशी भरड केली आहे। साखर माझी थोडीशी जाड होती, बारीक असेल तर होतं। आणि मध आहे आणि आपला टोमॅटो आहे। टोमॅटो हे खूप छान काम करतं। कितीही सन टॅन होऊ द्या, कसलीही आपली डेड स्किन ना 2 ते 3 दिवसामध्ये गायब करते। रेग्युलर जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हाही थोडंसं पाणी निघालं तरी आपण लावलं तरी ना, रोजच्या रोज लावलं तरी त्याचे कसलेच साईड इफेक्ट्स नाही आहेत। खूप छान आपल्या चेहऱ्यावर काम करत असतं टोमॅटो, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं यूज केलेल्या आहेत। हळूवार मसाज करायचा आहे सगळीकडे। छान असं लावून झाल्यावर ओट्समुळे पण आपली त्वचा खूप छान, स्किन चमकायला मदत होते, हेल्दी राहते। म्हणून ह्या सगळ्या गोष्टींना आपण आणि साखरेमुळे पण, मधामुळे, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच आहे, कारण प्रत्येक या वस्तूमध्ये आपण मध वापरतोच, म्हणजे चेहऱ्यावर काही अप्लाय करण्यासाठी। ह्या सगळ्या गोष्टी खूप छान हेल्दी आहेत। यानंतर आपल्याला चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे। चेहरा पाण्याने, थंड पाण्याने स्वच्छ धुवून आले आणि आता आपली तिसरी स्टेप आहे स्टीम घेणं। आता मी पाणी आपलं गरम ठेवले गॅसवर, उकळत आहे पाणी आणि जवळपास आता उकळत आलेलं आहे। जर त्याच्यामध्ये ना पुदिना आणि आपण तुळशीची पानं टाकले ना, अजून आपल्या स्किनसाठी ते चांगलं असतं। पण आत्ता आपलं पाणी उकळत आलेलं आहे, म्हणून आता मी विसरले, जाऊ द्या, पण तुम्ही टाका, छान असतं आपल्या स्किनसाठी। आणि आता मी वाफ घेते, का किचनमध्ये घेत आहे, कारण आपल्या किचनची मला हेल्प होईल तुम्हाला दाखवायला पण, आणि मला स्टीम घ्यायला पण हेल्प होईल, म्हणून मी किचनमध्ये घेत आहे। चला तर आता पाणी आपलं उकळलं तर मी वाफ घेते। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। ही आपली तिसरी स्टेप आहे। ही जेव्हा आपण वाफ घेतो, तुमच्याकडे जर स्टीमर असेल त्याने सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण माझ्याकडे स्टीमर नाही आहे, म्हणून मी हे गॅसवर पाणी ठेवले। पाणी खूप कडक होतं, त्यामुळे ना काळजी घ्या, स्किन जळू पण शकते। लहान मुलं वगैरे असेल तर काळजी घ्या। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। जेव्हा स्टीम घेतो आपण तेव्हा पोर्स ओपन होतात आणि आपली ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असं पटकन जायला मदत होते। जेव्हा आपण स्टीम झाल्यावर ना, आपण असं उगं बोटाने जर प्रेस केलं आपलं नाक किंवा साईड, गालावर, जिथं जिथं आपल्याला ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स वाटतात, तिथं जेव्हा आपण करतो असं प्रेस, तेव्हा पटकन निघून जातात आणि खूप छान आपलं एक फ्रेशनेस येतो चेहऱ्यावर। कधी कधी आपण सर्दी वगैरे झाल्यावर पण घेतो तेव्हा, आणि स्टीम झाल्यावर बघतो तेव्हा आपल्या स्किनवर एक वेगळा ग्लो आलेला दिसतो। आठवड्यातून आपण 1-2 वेळा नक्की घेऊन आपलं फ्रेशनेस वाढवू शकतो। पूर्ण आपण मी आत्ताच बोलल्यासारखं पुदिना किंवा तुळशीची पानं हे टाकल्यावर सुद्धा आपल्या स्किन अजून हेल्दी राहण्यासाठी मदत होते।
आणि फेशियलमधली ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणायला हरकत नाही, कारण स्टीममुळे खूप छान ग्लो येतो आणि आपली जी बरीच डेड स्किन आहे चेहऱ्यावरची ती पटकन निघून जायला मदत होते. त्यामुळे ही स्टेप हे करू नका, मस्ट आहे आपल्या फेशियलमधली, त्यामुळे ही करणं गरजेचंच आहे. इथे पाहू शकता चेहऱ्यावर कसा एकदम चांगला ग्लो आला आहे, असा आपल्याला चेहऱ्यावर ग्लो येतं. आता यानंतर आपल्याला चौथी स्टेप करायची आहे. बघा चेहरा एकदम खूप असं पटकन फ्रेशनेस येतो चेहऱ्यावर, खूप छान ग्लोही दिसतं. आपल्याला आता नेक्स्ट स्टेप करायची आहे. त्यासाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ आहे, दही आहे आणि आपलं अल्वेरा जेल आहे. हे सगळं मिक्स केलं आणि छान असं मिक्स करून घेऊन आपल्या चेहऱ्यावर पूर्ण लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटे न बोलता आपल्याला शांत बसायचं आहे. डोळ्यावर आपण काकडी ठेवायची आहे, त्यामुळे डोळ्याला पण आपल्या थंडावा. आणि आपल्या बिझी लाईफमध्ये आपण असं कधी वेळ देतच नाही आहे आणि असं कधी बसतच नाही आहे आणि नेहमी काम असं करत असतो. आणि ह्या सगळ्या बिझी लाईफमुळे ना आपलं म्हणजे स्किन हेल्थ याकडे दुर्लक्ष होतं आणि आपण जेव्हा 30-35 जेव्हा क्रॉस करतो तेव्हा घरामध्ये, मुलांमध्ये, कामामध्ये बिझी राहतो आणि आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि आपण पार्लरला पण जायला वेळ नसतो आणि एवढे पैसे पण घालवायचे नसतात. मग आपल्याला आठवड्यातून एक वेळा ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपली स्किन हेल्दी राहू शकते आणि केमिकल फ्री आपण घरामध्ये आपल्या घरच्या साहित्यातलं फक्त आपल्याला काही अर्धा तास 1 तास जो काही वेळ आहे तो द्यायचा आहे. तर आपल्या चेहऱ्याला पण आणि डोळ्याला पण आराम मिळतो फक्त. आणि आपल्या पूर्ण जेव्हा असा आपण आराम बसतो तेव्हा पूर्ण बॉडी आपली रिलॅक्स होतं, मन शांत होतं. त्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी केलं तर आपल्याला नक्की आठवड्यातून फक्त 1 दिवस करायचे आहे. आता आपण ह्या सगळ्या गोष्टीने फेशियल केलं होतं, म्हणजे बेसन पीठ, हळद, नंतर आपण दुसरे इन्ग्रेडियंट्स वापरून म्हणजे तुम्हाला जे सूट होतात, तुम्हाला जे आवडतात त्याने पण आपण केलं तर नक्कीच आपली स्किन हेल्दी छान राहण्यासाठी मदत होते. कारण आजच्या बिझी लाईफमध्ये आपण स्वतःकडे बघायलाच वेळ नाही आहे किंवा पार्लरला तर म्हणजे बरेच जण जातात, पण काही जणांसाठी म्हणते मी, काही जण जात नाहीत. त्यांच्यासाठी असं जर आपण घरामध्ये आठवड्यातून 1 दिवस योगा प्राणायाम, आणि प्रत्येक गोष्टी फेशियलवरच डिपेंड नसते. आपलं खाणं पिणं वागणं आणि चेहरा सुंदर असण्यासाठी आपलं मनसुद्धा सुंदर असणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे बरं का. आपण कधी खूप मेकअप करतो आणि उदास राहतो, म्हणजे काहीतरी घडलेलं असतं, मग नाराज बसतो. तेव्हा तुम्ही बघा आपल्या चेहऱ्यावर फ्रेशनेस नसतोच. आपण आतून ग्लोई हॅपी राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मन शांत, मन चांगलं ह्या गोष्टीसुद्धा आपल्या चेहऱ्यावर इफेक्ट करत असतात. म्हणून चांगलं जेवण करा, चांगले आहार घ्या, चांगली स्किन, एक्सरसाइज ह्या गोष्टी तर येतात, पण या सगळ्यासोबत खाणं पिणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नुसतं फेशियलला किंवा मसाजला वेळ देऊन किंवा याकडेच लक्ष देऊन हे पण चालणार नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला इन्क्लूड करून मग फेशियलला आपण म्हणजे फेशियल करून मग चेहरा आपला छान असं ग्लोई करू शकतो. इथे पाहू शकता आता मी थंड पाण्याने माझा चेहरा स्वच्छ धुवून आलेली आहे आणि खूप छान असं ग्लो आलेला आहे. आणि यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. आपण जे रेग्युलर लावतो, जे सूट होते ते लावायचे आहे, कारण मध आहे या फेशियलमध्ये, म्हणून स्किन ड्राय झालेली असते, म्हणून लगेचच आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. मग तुम्ही पाहू शकता ग्लो खूप छान आला आहे आणि ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स वापरल्यामुळे ना ग्लो येतोच. कारण बेसन आहे, हळद आहे, आपलं टोमॅटो आहे, सगळं अँटीऑक्सिडंट आहे, त्यामुळे ना खूप छान आपला ग्लो येतं. आणि आठवड्यातून एकदा जरी केलं ना ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स तुम्हाला जे सूट होतात दुसऱ्या जरी वापरलं तरी पण आपल्या चेहऱ्यावरचा एक मसाज केल्यामुळे ना मसाज छान होतो आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन छान होतं, त्यामुळे ग्लो येण्यासाठी खूप छान मदत होते. म्हणून आठवड्यातून एकदा ह्या आणि 35 नंतर आपल्याला काही ना काही स्किन प्रॉब्लेम सुरू होतात, त्यामुळे अगोदरच काळजी घेतली तर ह्या सगळ्या गोष्टी खूप छान आपण स्किन हेल्दी आणि सॉफ्ट ठेवू शकतो. तर आपला असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.